त्यामुळे विधान परिषदेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता महायुतीचे वरिष्ठ नेते, महायुतीचे नेतृत्व कशा पद्धतीने यावर तोडगा काढते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर बघूयात राष्ट्रवादी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांना खासदारकी सोडून राज्याचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. इच्छुकांची भाऊगर्दी झाली असताना राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राज्यसभेवर कुणाला संधी? राष्ट्रवादीत राज्यसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी. भुजबळ, मोहिते की अविनाश आदिकांची लागणार वर्णी? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी कोण उमेदवार असणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. अजितदादांनंतर राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवारांकडे गेली आहेत. पार्थ पवार आणि जय पवार ही पक्षाचं काम पाहू लागले आहेत. अगोदरच पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. आता राष्ट्रवादी संसदेत जाण्याची संधी कुणाला देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत जय पवार, छगन भुजबळ, अविनाश आदिक, सुबोध मोहिते, विक्रम काकडे यांची नावं आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या बाबतीतही पक्षात चर्चा सुरू आहे, पण भुजबळांनी दिल्लीत जावं असं पक्षातील त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत नाहीये. नाव आलं तर काय आम्ही बरोबरच आहोत सगळेजण. नाव आलं तर चांगलंच राहील. काय पण तरुणांना संधी मिळणार की ज्येष्ठांना संधी मिळणार, काय झालं नाही, आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील. भुजबळ साहेब जरी ज्येष्ठ दिसतात पण तरुण आहेत, अजून तरुणासारखं सगळं कामकाज त्यांचं चालू असतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीनं उमेदवार ठरवावा, मित्रपक्ष म्हणून भाजप त्याला पाठिंबा देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. नाही, ठीक आहे, त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय करेल आणि आमचं त्याला पूर्ण समर्थन असेल. त्या जागेवर मला वाटत नाही की निवडणूक फार कोणी लढेल, कारण आमच्याजवळ सत्ता पक्ष म्हणून 232 वोट्स त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे एकदा कॅन्डिडेट ठरला की त्याची पुढची कारवाई. राष्ट्रवादीत नाही म्हटलं तरी आता 2 गट दिसू लागलेत. एक गट पार्थ पवार आणि दुसरा गट तटकरे पटेल यांचा आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणत्या नेत्याच्या समर्थकाची वर्णी लागेल याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. ज्येष्ठता, निष्ठा आणि संघटनात्मक समतोल या तिघांमध्ये राष्ट्रवादी राज्यसभेच्या जागेसाठी अंतिम निर्णय हे सुनेत्रा पवारांसाठी महत्त्वाचा मानला जातोय. आता कोणाला दिल्लीचं प्रतिनिधित्व मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट लेखराज बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.